मितवा भाग 12. मेघना रागारागात आत निघून जाते. त्या दोघांची वाट बघत सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तिच्या पाठोपाठ राजसुद्धा येतो. मेघनाला बघून देशमुख विचारतात, काय ग सुनबाई, आवडला का आमचा राज? तुमचा बालमित्र एवढ्या वर्षांनी भेटला, तुम्हाला कसा वाटला? मेघनाला काय बोलावं काहीच सुचत नाही. तिला फक्त आता तिच्या पप्पांना जाब विचारायचा असतो. तसं मेघना पप्पांकडे एक कटाक्ष टाकते. राज बाळा, जा मेघनाच्या शेजारी जाऊन बस. आम्हाला बघू तर दे कशी दिसते तुमची जोडी. माई नको काहीतरी काय, राज म्हणतो. नाही नको काही नाही, जा बघू मेघनाच्या शेजारी बस. आम्हाला डोळे भरून पाहू दे तुम्हाला, माई आग्रह करतात. तसा राज मेघनाच्या शेजारी जाऊन बसतो. मेघनाला फार कसं तरी वाटतं. ती खाली मान घालून तिचे अश्रू आणि राग दोन्ही लपवण्याचा प्रयत्न करते. तिला आता मात्र आर्यनची फार आठवण येत असते. आता ताबडतोब पुण्याला जाऊन त्याला भेटावं, कडकडून मिठी मारावी आणि पुन्हा परत कधी इथे येऊ नये तिला वाटतं. तिला आर्यनच्या घरी ती गेली असते तो दिवस आठवतो. त्याचे सगळे कुटुंब आठवते आणि तिला वाटते, माझ्या मनात बसलेलं तर ते घर आहे मल्होत्रा. इथे कोठे येऊन अडकले. आता माझ्या शेजारी आर्यन पाहिजे. हा कोण कुठला राज? मी नाही त्याच्याशी लग्न करणार. आणि ती रडू लागली. सगळ्यांना समजले की मेघना रडते. तेवढ्यात राज तिला म्हणतो, मेघना, अहो काय झालं? असं रडू नका. आम्ही नाही बघू शकत तुम्हाला रडताना. पण मेघना आर्यनच्या आठवणीत रडत असते. आता तिला फक्त आणि फक्त आर्यनकडे जायचं असतं. समोर पप्पांना बघून ती तिचे अश्रू पुसते. देशमुख त्यांच्या गुरुजींना फोन करून बोलवून घेतात. काही वेळात देशमुखांचे गुरुजी वाड्यावर पोहोचतात. गुरुजी म्हणतात, दोघांच्या पत्रिका द्या. तसं माई मेघना आणि राजची पत्रिका त्यांना देते. गुरुजी म्हणतात, आत्ता दिवाळी झाल्यावर लगेच एक चांगला मुहूर्त आहे. आप्पा पाटील म्हणतात, दिवाळीनंतरचा पहिला मुहूर्त धरा. राज म्हणतो, काका पण दिवाळी आता 10 दिवसावर आहे. त्यानंतर लगेच सगळी तयारी कशी होणार? मेघना म्हणते, पप्पा अहो पण माझं कॉलेज, माझी परीक्षा ते तर होऊ द्या. आप्पा पाटील म्हणतात, आता लग्नानंतर इथेच ॲडमिशन घ्या. आम्ही बोलू इथल्या कॉलेजमध्ये. देशमुख म्हणतात, मग ठरलं तर 10 नोव्हेंबर लग्नाची तारीख. अजून 3 आठवड्यांनी. थोड्या वेळाने आप्पा पाटील आणि मेघना तिथून निघतात. गाडीत मेघना गप्प असते. तिला कधी एकदा घरी जाते आणि आर्यनशी बोलते असं वाटत होतं. पण त्याआधी तिला तिच्या पप्पांना जाब विचारायचा असतो. दोघेही घरी पोहोचतात. आप्पा पाटील त्यांच्या खोलीत जायला निघतात. तोच मेघना त्यांना थांबवते. मेघना म्हणते, पप्पा थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आप्पा पाटील म्हणतात, बोल बेटा, काय झालं? मेघना म्हणते, मला न विचारता तुम्ही माझं लग्न ठरवू कसं शकता? आप्पा पाटील म्हणतात, त्यात तुम्हाला काय विचारायचं आहे? तुम्हाला एवढी अक्कल असती तर पंजाबी मुलासोबत प्रेम करून बसला नसता तुम्ही? मेघना म्हणते, हो पडले मी एका पंजाबी मुलाच्या प्रेमात. तर मग काय? तुम्ही असं का बोलत आहात जसं की कोणी रस्त्यावरच्या मुलाच्या प्रेमात पडले? पंजाबी आहे म्हणून काय झालं? तो घरांदाज आहे. मेघना म्हणते, मला का खेचताय तुमच्या राजकारणात? माझी स्वप्न, माझ्या इच्छा याची काही किंमत नाही का? आप्पा पाटील म्हणतात, तुझ्या त्या प्रेमापोटी माझी इज्जत वाया घालवू का? आणि काही वाईट केलं मी तुमचं? देशमुखांच्या घराण्यात जाणार आहात. राजरावांच्या सारखा चांगला नवरा भेटतोय. आईसारखी माया करणारी सासू आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? मेघना म्हणते, पप्पा प्रेम म्हणजे मला लग्न करण्यासाठी प्रेम झालं पाहिजे. ते फक्त मी आर्यनवर करते, राजवर नाही. मी कसं आयुष्य काढू त्याच्यासोबत? आप्पा पाटील म्हणतात चिडून, बस करा. प्रेम प्रेम काय घेऊन बसलात? लग्न करा, होईल तुम्हाला प्रेम. किती वेळ झाला ऐकतोय फालतू बडबड. बापासमोर बोलताय, जरा देखील भान नाही तुम्हाला. खूप लाड झाले तुमचे. आता बघा हा आप्पा पाटील काय करतो ते. असं म्हणत आप्पा पाटील मेघनाच्या हातून फोन घेतात. आप्पा पाटील म्हणतात, हा फोन आता तुम्हाला लग्नानंतर मिळेल.
मेघना म्हणते, अहो पप्पा द्या माझा फोन, असं काय करताय तुम्ही? आप्पा पाटील म्हणतात, बास, अजिबात आवाज नको आहे मला. आजपासून घराबाहेर एकटं जाणं बंद. तुमच्यासोबत नेहमी गाईड्स असतील आता. आणि हो, तुमचा लॅपटॉप पण जप्त. असं म्हणत घरात काम करणारे एका माणसाला आवाज देतात आणि मेघनाचा लॅपटॉप आणायला सांगतात. आप्पा पाटील म्हणतात, फोन लॅपटॉप सगळं बंद आजपासून. अजिबात घराबाहेर पडायचं नाही. बघतोच मी प्रेम प्रेम काय करताय ते. असं म्हणून पाटील त्यांच्या खोलीत जातात. पप्पा पप्पा प्लीज ऐका ना, असं नका करू पप्पा प्लीज. मेघना बोलते, पण आप्पा पाटील काही थांबत नाहीत. मेघना एकटीच हॉलमध्ये रडत बसलेली असते. तारा अक्कांना ते बघवत नाही. त्या तिला मायेने जवळ घेतात आणि तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. तारा अक्का मेघनाला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. मेघनाचं रडणं काही थांबत नसतं. तारा अक्का म्हणतात, मेघू बेबी बास, किती रडत आहात तुम्ही? आम्हाला बघवत नाही. रडून रडून काय हाल केलेत तुम्ही. नका रडू, शांत व्हा. मेघना म्हणते, अक्का अक्का मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले. तुझं ऐकायला पाहिजे होतं मी. पप्पांवर उगाच विश्वास ठेवला मी. तू मला सांगत होतीस काही नको बोलूस आर्यनबद्दल पप्पांसमोर, पण मी तुझं काहीच ऐकलं नाही. माफ कर मला. तारा अक्का म्हणतात, अहो माफी काय मागताय तुम्ही? आमची लेक आहात तुम्ही. मला स्पष्ट सांगा, काय झालं देशमुखांच्या वाड्यावर? साहेब इतके का चिडले तुमच्यावर? मेघना म्हणते, अक्का अगं मला न विचारता माझं देशमुखांच्या मुलासोबत लग्न ठरवलं. मला काहीच माहीत नव्हतं, पण तिथे सगळ्यांना माहीत होतं. आता मी विरोध दर्शवला तर माझा मोबाईल लॅपटॉप सगळं काढून घेतलं. पुण्याला सुद्धा जाता येणार नाही. 3 आठवड्यांनी लग्न आहे अक्का. आणि मेघना पुन्हा रडायला लागते. तारा अक्का म्हणतात, काय? मला माहीत होतं साहेब तुमचं प्रेम प्रकरण मान्य करणार नाहीत, पण हे असं अचानक तुमचं लग्न लावून देतील हे डोक्यात सुद्धा आलं नाही आमच्या. बेबी आता काय करायचं? मेघना म्हणते, अक्का बघ ना काय करू मी. मला राज नाही आवडत. मला नाही करायचं हे लग्न. आणि आर्यन, त्याला काय सांगू मी? कसं सांगू हे सगळं? माझ्याकडे फोन नाही. पप्पा आजारी पडल्यापासून मी त्याच्याशी बोललेसुद्धा नाही. काय वाटेल त्याला? मला भेटायचं आहे त्याला. त्याच्यासोबतच राहायचं आहे. नको हे लग्न मला. तारा अक्का म्हणतात, खरं सांगू बेबी, आम्हाला पण आर्यनराव तुमच्यासाठी योग्य वाटले होते. तुम्ही अगदी लहानपणापासून ज्या राजकुमाराची स्वप्न बघत होता ना, अगदी तसाच आहे तो. पण आम्हाला साहेबांचा स्वभाव माहीत होता, म्हणून केवळ आम्ही विरोध केला. मेघू बेबी जा पळून, तुम्ही जा पुण्याला. पळून? आम्ही मदत करतो तुम्हाला. मेघना, अक्का अगं पळून जाणे हा पर्याय नाही आहे माझ्यापुढे. मी काही सामान्य घरातली मुलगी नाही. एका पॉलिटिकलची मुलगी आहे. पळून गेले तर न्यूजमध्ये किती चर्चा होईल. आणि आर्यनचं घराणं पण मोठं आहे. त्याचं पण नाव आहे. त्यांनी तर मग किती जणांना उत्तरं द्यायची. पळून जाणे शक्य नाही. कमीत कमी मला आर्यनसोबत बोलता आलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं. त्याने काहीतरी सुचवलं असतं गं. तारा अक्का म्हणतात, थांबा मेघू बेबी, आमच्याकडे आर्यनरावाचा नंबर आहे. आम्ही एकदा फोन केला होता त्यांना. हे घ्या माझा फोन आणि लावा त्याला फोन. मेघना, अक्का खरंच? दे मला फोन, लगेच बोलते त्याच्यासोबत. मेघनाने अक्काकडून फोन घेऊन आर्यनला फोन लावला. तारा अक्काने सुद्धा पटकन जाऊन रूमच्या दाराला कडी लावली. इतक्या रात्री अक्कांचा फोन पाहून आर्यनला सुद्धा आश्चर्य वाटले. त्याने जरा बिचकत फोन उचलला. आर्यन म्हणतो, हॅलो अक्का बोला. मेघना म्हणते. मेघनाचा आता बांध सुटला. एवढ्या दिवसांनी आर्यनचा आवाज ऐकून ती अजूनच रडायला लागली. आर्यन म्हणतो, हुंदके देत. आर्यन म्हणतो, मेघना मेघना कहाँ है यार तू? कितने दिन बाद फ़ोन किया. मेघना कैसी हो तुम और रो क्यों रही हो? मेघना आय मिस यू. मेघना म्हणते रडतच, आर्यन आय मिस यू टू. मी खूप मोठी चूक केली इथे येऊन. मी तुझ्यासोबत तिथे खूप खुश होते. आपण अक्काचं ऐकायला पाहिजे होतं. अक्काचं बरोबर होतं. पप्पांनी माझ्या आयुष्याचं राजकारण केलं. आर्यन म्हणतो, मेघना प्लीज रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते. काय केलं तुमच्या पप्पांनी? मेघना म्हणते, आर्यन पप्पांनी माझं लग्न ठरवलंय त्यांच्या मित्राच्या मुलासोबत.
याने त्यांच्या पार्टीला खूप फायदा होणार आहे. माझा काहीच विचार नाही केला त्यांनी. आता 3 आठवड्यात लग्न आहे माझं. मला नाही करायचे हे लग्न. प्लीज काहीतरी कर ना आर्यन. आय लव्ह यू. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. पुन्हा रडायला लागते. आर्यन, व्हॉट? असं कसं लग्न ठरवलं तुझ्या परमिशनशिवाय? त्यांना सांग तू हे लग्न नाही करायचं तुला. थांब, मीच येतो तेथे आणि तुला घेऊन जातो. मेघना, हे लग्न खूप आधी ठरलं होतं. मला आत्ता समजलं. त्यांनी माझा फोन, लॅपटॉप सगळं काढून घेतले. मला घराबाहेर पडता येणार नाही आणि कुठे गेलीस तर सिक्युरिटी असणार माझ्यासोबत. म्हणून तर आकाच्या फोनवरून तुला फोन केला आहे. तुझ्या जीवाला धोका आहे. आर्यन म्हणतो, ओह गॉड, ये सब क्या हो रहा है? मुझे विश्वास नहीं हो रहा. आज के ज़माने में भी ये सब हो सकता है? मला सांग, कोणासोबत लग्न ठरलं आहे? मेघना बोलते, राज देशमुख, धनंजय देशमुखांचा दुसरा मुलगा. खरं तर ते आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. लहानपणापासून ओळखते मी त्याला. पण मैत्रीच्या पलीकडे काहीच नाही आमच्यात. आर्यन, ओ देशमुख, उसकी फैमिली टीवी पे देखी है मैंने. कैसे एडजस्ट करेगी वहाँ तू? पापा इतना भी सोच नहीं सकते? मेघना म्हणते, माझ्या इच्छा आकांक्षा याचं काहीच मोल नाही. आर्यन, आता काय करायचं आपण? आर्यन म्हणतो, तो तुझा फ्रेंड आहे ना? कसा आहे? आर्यन, मी कितपत त्याला ओळखतेस तू? मेघना म्हणते, तो आहे रे चांगला. त्याला मी आवडते सुद्धा. आर्यन म्हणतो, ग्रेट. माझ्याकडे एक आयडिया आहे. तुला पप्पा कुठे बाहेर सोडत नाहीत, पण राजला भेटायला तर सोडतील ना? मग तू उद्या त्याला भेट. त्याला पटवून दे हे की लग्न तू नाही करू शकत आणि काही कारण सांगून त्यालाच या लग्नाला नकार द्यायला सांग. मेघना म्हणते, राजला आपल्याबद्दल माहीत आहे तरीसुद्धा हे लग्न करतोय. त्याला मी आवडते. तो का लग्न मोडेल? आणि तो मला बोलला होता की मी नाही तर दुसरं कोणी. पण पप्पा आर्यनसोबत तुझे लग्न लावून देणार नाहीत. आर्यन म्हणतो, हे बघ, त्याला तू आवडते याच गोष्टीचा तुला फायदा घ्यायचा आहे. त्याला इमोशनल वाक्य कन्व्हिन्स कर तू. आणि सध्या हे लग्न मोडणं महत्त्वाचं आहे. दुसरं कोणी याच्या आत मी तुझ्यासोबत असेन. मेघना म्हणते, मला त्याला भेटायची अजिबात इच्छा नाही. पण तू म्हणतोयस तो प्लॅन मला योग्य वाटतोय. भेटते मी उद्या. आर्यन, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. मला तुझ्याकडे यायचं आहे. आर्यन म्हणतो, आय लव्ह यू टू मेघना. मी येतो उद्या. तू त्याला कुठे भेटणार आहेस सांग, मी येईन. मेघना म्हणते, नको नको आर्यन, तू येऊ नकोस. सेफ नाही तू इथे. मी उद्या करते सगळं ठीक. आर्यन म्हणतो, मेघना प्लीज रडू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. काळजी करू नकोस. मेघना म्हणते, हो, मी तुला फोन करेन उद्या अक्काच्या फोनवरून. तू पण काळजी घे. बाय. आर्यन म्हणतो, बाय, गुड नाईट. आर्यनशी बोलून मेघनाला जरा बरं वाटतं. बेबी झोपा आता, काळजी करू नका. अंबाबाई सगळं ठीक करेल. मी येते. असं म्हणून आकाशसुद्धा झोपायला निघून जातात. मेघना आता सकाळ होण्याची वाट बघत असते. तिला सकाळी लगेच पप्पांना विचारून राजला भेटायला जायचं असतं. सकाळ होताच मेघना लवकर आवरून खाली येते. आप्पा पाटील सोफ्यावर पेपर वाचत बसलेले असतात. मेघना, पप्पा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आप्पा पाटील, हे बघ बेटा, मला तुमच्या प्रेम प्रकरणाबद्दल ऐकायचं नाही. तुम्हाला तुमचा फोन लग्नानंतर मिळेल. आप्पा पाटील, अरे वा, आम्हाला माहीत होतं आमची बेटी आमच्या विरोधात जाणार नाही. छान छान. मेघना म्हणते, पप्पा, फक्त मी एकदा राजला भेटू शकते का? लग्नाआधी थोडी ओळख झाली असती तर आम्ही फ्रेंड्स आहोत. पण नवरा बायको थोडं वेगळं पडतं ना, म्हणून फक्त एकदा राजला भेटता आलं असतं तर. आप्पा पाटील, हे राज काय लावले तुम्ही? तुमचा होणारा नवरा आहे ते. अहो म्हणा त्यांना. एकेरी काय बोलवता तुम्ही? पण याद राखा, त्याला पंजाबी मुलाबद्दल काही सांगितलं ना तर तुमचं काही खरं नाही. मेघना म्हणते, नाही पप्पा, तो भूतकाळ होता माझा. असं काही होणार नाही. आप्पा पाटील राजला फोन लावतात. राज, हॅलो. हा पप्पा, बोला ना. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आठवण काढली आमची. आप्पा पाटील, हो. अहो ते मेघनाला तुमच्याशी बोलायचं आहे काही.
हे घ्या, तिच्याशी बोला. आप्पा पाटील मेघनाकडे फोन देतात. मेघना म्हणते, हॅलो राज, मला तुला भेटायचं आहे, भेटून बोलायचं आहे. आज भेटू शकतो का आपण? राज म्हणतो, अरे वा मेघना, एका रात्रीत अशी काय जादू झाली की तुम्ही इतक्या सन्मानाने आमच्याशी बोलताय? भेटू भेटू. तुम्हाला पिक करू का आम्ही? मेघना, नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास, मीच येईन. मला फक्त जागा सांगा जिथे आपण शांतपणे बोलू शकतो. राज म्हणतो, शांतपणे बोलू शकतो? बरं, एक काम करा, रंकाळ्यावर या, तिथं बघू कुठे जायचं ते. मेघना म्हणते, बरं ठीक आहे, मी 10 वाजेपर्यंत येते, बाय. मेघना फोन तिच्या पप्पांकडे देते. आप्पा पाटील, राजराव, तुम्हाला ठीक नसेल वाटत असं भेटणं तर सांगा, आम्ही नाही पाठवणार मेघनाला. राज म्हणतो, अहो पप्पा, असं काय बोलता आहात? आम्हाला तर रोज भेटायला आवडेल त्यांना. आमची होणारी बायको आहे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. आप्पा पाटील म्हणतात, तुमच्यासारखा जावाई भेटणं म्हणजे नशीब आहे आमचं. चला ठीक आहे, अहो भेटा तुम्ही. मेघनाकडे फोन नसेल त्यामुळे वेळेत भेटा तुम्ही. राज, बरं पप्पा, चला ठेवतो आणि आवरतो, बाय. मेघनासुद्धा आवरायला जाते.